आपली मागणी 54 लाख मराठ्यांना तात्काळ प्रमाणपत्र द्या, त्याच्या परिवाराला तात्काळ द्या आणि सगळ्या स्वराज्याचा आदेश गंग होता ते सोयीचे असं आपण त्यांच्याकडे मांडले आणि छोट्या मोठ्या दोनच्या पण मी याच्यातून माझं मराठ्यांचा देश आणि आरक्षण तुम्ही प्रमाणपत्र ओबीसी आणि आरक्षण मराठ्याला ओबीसीतूनच ही गोष्टीवर आम्हाला नको. त्यामुळे हे शांततेत आंदोलन करायचं. पुऱ्या भारत देशाला आणि जगाला बघितलं पाहिजे मराठी एक अशी जात आहे ज्या ज्या वेळेस लढली त्या त्यावेळेस इतिहास घडवला आणि आता हे दुसऱ्यांदा मराठा समाज करोडाच्या संख्येनं मुंबईत एकत्र आला, शांततेत आला आणि शांततेत आरक्षण घेऊन वापस गेला. हा दुसरा इतिहास घडला पाहिजे. तुम्हाला कसंही आंदोलन केलं तरी तुम्हाला आरक्षण पाहिजे. काय गाडी जळली, गाडी गाडी जळली, गाडी पांडा बाकीचे बाहेर आहे, बाकीचे बाहेर बाकीचे बाहेर आहे. झालं याला म्हणजे मराठी पोरं सगळे भिडलेले एका मिनिटात कार्यक्रम संपला. गाडी गाडी पेटली होती, दोघा ठिकाणी पाणीवर मोड होऊन काढली. बाकीचे नुसते त्याच्यावर बसले की ते इजून गेले. एका एकाने एक पाय ठेवला, 200 पोरं त्याच्यावर पाय ठेवला, ते इजून गेला. मराठ्यांपुढे आग सुद्धा चलत नाही. इथून पाठीमागं लढाईचा इतिहास झाला, आता शांततेचा इतिहास मराठी एकदा घडू लागा आणि तो घडवायचा आपल्याला. मराठ्यांच्या अंगात 2-3 विचाराची लढाई आहे हे एकदा या जगाला कळू द्या. लढून सुद्धा मराठा जिंकतो आणि शांततेत जरी बसला तरीही मराठा जिंकतो. हे पुन्हा एकदा सिद्ध करायचं. आता या सगळ्या बारीक सारीक गोष्टीकडे लक्ष असू द्या. रस्त्यानं ट्रॅफिक करायला सुद्धा आपले पोरं गाडीतून उतरून मदत करायचा. गाड्या आता मुळात एका मागे एक या, पुढे घेऊन पळापळी करू नका. सगळ्यांनी वाशीतच थांबायचंय. आपण आज इथून थांबू नका ना, एका मागे थांबा ना. नाही आपण इकडं गेलो तर पुढं तसं माझा नाही म्हणत मी. गाड्या तुम्ही तर हलत तर मला पक्क नाही आणि मी बी नमुना असा आहे, मी तुम्हाला सोडित नाही मरुस्तर आलो. आणि कोण कोण मराठ्याच्या वाटा जातोय ते बी मला इथून पुढं बघायचंय. त्याच्यात धमकच नाही राहिले पाहिजे मराठ्याच्या विरोधात जायचे.